attribute. Welcome student. Now we learn the attribute. Attribute is nothing but the characteristics of an entity. एखादी एंटिटी, त्या एंटिटीचे काय असू शकतात, कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात किंवा काय म्हणू शकता तुम्ही प्रॉपर्टीज. ऑल ॲट्रिब्यूट्स हॅव देअर ओन स्पेसिफिक व्हॅल्यू. म्हणजे जे आपण ॲट्रिब्यूट्स यूज करतो त्यांना काय असते, त्यांची स्वतःची स्पेसिफिक व्हॅल्यू असतात. ओके. एंटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय युझिंग द ॲट्रिब्यूट्स. आपण ज्या एंटिटीज आहेत त्या कशाने रिप्रेझेंट करत असतो, तर ॲट्रिब्यूट्सने. इन DBMS ॲट्रिब्यूट इज अ फील्ड ऑर अ डेटाबेस कॉम्पोनंट. DBMSमध्ये ॲट्रिब्यूट काय असू शकतं, तुमची फील्ड असू शकते किंवा डेटाबेसचा कॉम्पोनंट असू शकते. ओके. नाव एक्झाम्पल दिले. द एंटिटी स्टुडंट हॅज अ ॲट्रिब्यूट लाईक स्टुडंट ID, स्टुडंट नेम अँड स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर. हिअर पहा, स्टुडंट हे काय घेतलं आहे, एंटिटी घेतली. आपण एंटिटी कशाने दाखवतो, स्क्वेअरमध्ये दाखवतो. मग स्टुडंट काय झाली आहे, एंटिटी. आणि तिला काय केलं तर आपण 3 ॲट्रिब्यूट दाखवले. ॲट्रिब्यूट कसे दाखवतो आपण, ओव्हल शेपमध्ये किंवा काय इलिप्समध्ये. फर्स्ट वन कोणतं घेतलं, ID. सेकंड वन घेतलं स्टुडंट नेम आणि थर्ड वन घेतलं स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर. मग काय, स्टुडंट एंटिटीला किती ॲट्रिब्यूट दिले तर आपण 3 ॲट्रिब्यूट दिलेत. ओके. हिअर मग त्या ॲट्रिब्यूटला काय असते, स्पेसिफिक व्हॅल्यू असते. मग काय, स्टुडंट ID कंटेन 1 व्हॅल्यू. हिअर दिले. हिअर 1 इज द व्हॅल्यू फॉर अ स्टुडंट ID. म्हणजे त्याचा IDला व्हॅल्यू काय पास केली, 1. त्याच्या नेमला व्हॅल्यू काय पास केली, सपोज आपण आरती. मग स्टुडंट नेम काय झालं, आरती. नेमला कोणती व्हॅल्यू पास केली, आरती. आणि कॉन्टॅक्ट नंबरमध्ये तुम्ही एखादा कॉन्टॅक्ट नंबर दिला, मग त्या झाल्या त्याच्या व्हॅल्यू. मग ॲट्रिब्यूट झाले ID, नेम, कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांच्या व्हॅल्यू झाल्या 1, आरती आणि तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर. आणि एंटिटी कोणती आहे, आपली स्टुडंट. ओके. दिस इज नथिंग बट ॲन ॲट्रिब्यूट. ओके. Now we learn the types of attribute. Now first one is a single value attribute. It is the attribute which can hold a single value for a single entity. Okay. Now first one is a single value attribute. Here it is the attribute which can hold a single value for a single entity. म्हणजे काय, सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये काय, इट इज द ॲट्रिब्यूट विच कॅन होल्ड अ सिंगल व्हॅल्यू फॉर अ सिंगल एंटिटी. सिंगल एंटिटीसाठी ते काय करतं, आपण एक ॲट्रिब्यूट असतं, एक ॲट्रिब्यूट यूज करतो. सिंगल एंटिटीसाठी एक सिंगल ॲट्रिब्यूट घेतो आणि ते ॲट्रिब्यूट काय करतं, एक व्हॅल्यू होल्ड करत असतं. ओके. इन दी एंटिटी स्टुडंट. मग इथे एंटिटी कोणती घेतली आपण, स्टुडंट. आणि त्याच्यामध्ये काय केले, तिथं स्टुडंट नेम नाही आहे, स्टुडंट रोल नंबर टाका. हा चुकून झालं इथे. स्टुडंट रोल नंबर इज द सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. म्हणजे काय, रोल नंबर कसा असू शकतो, युनिक असू शकतो की नाही, एकच असू शकतो. म्हणून मग काय, स्टुडंट रोल नंबर काय झालं, त्याचं ॲट्रिब्यूट. आणि रोल नंबरमध्ये त्यांनी काय केलं, एकच व्हॅल्यू होल्ड केली, ती म्हणजे झाली सपोज तुमची 1. ओके. हे झालं सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. नाव second one is multi-value attribute. A multi-value attribute is the attribute which can hold a multiple value for a single entity. म्हणजे काय, मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये काय, विच कॅन होल्ड अ मल्टिपल व्हॅल्यू फॉर अ सिंगल एंटिटी. म्हणजे एकाच एंटिटीसाठी तो काय करू शकतो, मल्टिपल व्हॅल्यू होल्ड करू शकतो. आणि मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट कसं दाखवतो माहिती का, आपण डबल इलिप्स करून. ओके. डबल इलिप्स यूज करतो. इथे थोडंसं फिकं झालं आहे. एंटिटी काय, स्टुडंट. ओके. आणि ती कोणाला कनेक्ट आहे, कॉन्टॅक्ट नंबर. आणि कॉन्टॅक्ट नंबर कसा दाखवला आहे, डबल इलिप्समध्ये. ओके. आता मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये काय आहे, तो काय करू शकतो, 2 व्हॅल्यू कंटेन करू शकतो, होल्ड करू शकतो. म्हणजेच काय, कॉन्टॅक्ट नंबर आपण 2 देऊ शकतो की नाही, एक सेल्फ देऊ शकतो आणि पॅरेंट्स. ओके. म्हणून मग काय सांगितलं, मग स्टुडंट ही एंटिटी ती काय करते, 2 व्हॅल्यू काय करते, तिच्या ॲट्रिब्यूटमध्ये काय करते, 2 व्हॅल्यू कंटेन करते. मग 2 व्हॅल्यू, कॉन्टॅक्ट नंबर काय आले त्याचा, 2 आले. ओके. सेल्फ आणि पॅरेंट. इन दिस एंटिटी स्टुडंट एंटिटीमध्ये काय सांगितलं, ॲट्रिब्यूट कॉन्टॅक्ट नंबर कॅन बी कन्सिडर मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर हे काय झालं, तुमचा ॲट्रिब्यूट. आणि हा जो ॲट्रिब्यूट आहे तो काय करतोय, 2 व्हॅल्यू होल्ड करतोय. ते झालं तुमचा मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ओके. मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट कसं दाखवतोय आपण, डबल इलिप्स यूज करू. ओके. थर्ड वन इज सिम्पल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. थर्ड ॲट्रिब्यूट टाईप इज सिम्पल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. आता सिम्पल व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये काय, द ॲट्रिब्यूट हुज व्हॅल्यू कॅनॉट बी फर्दर डिवायडेड, इट्स नोन ॲज द सिम्पल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ओके. म्हणजे काय सांगितलं आहे, एखादा ॲट्रिब्यूट आहे
आणि त्याची जी व्हॅल्यू ती आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणजेच काय की बाबा आता इथं लिहिलं एंटिटी कोणती घेतली आपण, स्टुडंट. ओके, आणि त्याचं एज ॲट्रिब्यूट काय घेतले, एज. आपण एजला डिवाइड करू शकतो का त्याच्या, नाही ना. मग ते झालं सिम्पल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. सिम्पल व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये काय, एखादी एंटिटी, ती एंटिटी काय करते, एक ॲट्रिब्यूट आहे, त्या एंटिटीला काय दिले आपण, एक ॲट्रिब्यूट दिले, आणि त्या ॲट्रिब्यूट काय करू शकतो आपण, फर्दर डिवायडेड करू शकत नाही. ओके, त्याची जी ॲट्रिब्यूटची जी व्हॅल्यू ती काय करू शकतो आपण, फर्दर डिवायडेड करू शकत नाही. म्हणजे एज आहे आपलं 29 एज आहे, मग ते एज आपण डिवाइड करू शकतो का, नाही. मग त्यालाच काय म्हणायचं, सिम्पल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ओके, नाव फोर्थ वन इज कंपोजिट व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ते कसं आहे, सिम्पल व्हॅल्यूच्या अपोजिट आहे. ओके, आता कंपोजिट व्हॅल्यूमध्ये काय, द ॲट्रिब्यूट विच कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू सब पार्ट इज कॉल्ड ॲज कंपोजिट ॲट्रिब्यूट. म्हणजे काय, एखादी एंटिटी तिला काय दिले आपण, एक ॲट्रिब्यूट दिले. कोणतं ॲट्रिब्यूट दिले, नेम. बघा, स्टुडंट हे काय झाले आपली एंटिटी, नेम काय झालं आपलं ॲट्रिब्यूट, आणि त्या ॲट्रिब्यूटला काय केले आपण, डिवाइड केले. म्हणजेच काय, कोणत्या, म्हणजेच काय, कंपोजिट व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. बघा, द ॲट्रिब्यूट विच कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू सब पार्ट. ॲट्रिब्यूट काय आहे आपलं नेम, त्याला काय केलं, फर्दर डिवायडेड केलं इंटू सब पार्ट. मग आपलं नेम 3 प्रकारमध्ये असतं, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. मग हे काय झालं, आपण ॲट्रिब्यूट काय केलं, डिवाइड केलं. मग त्या डिवाइड केलेल्या ॲट्रिब्यूटलाच काय म्हणायचं, कंपोजिट व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ओके, लक्षात येते. बघा, पहिलं काय येतं आपलं सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. त्याला काय असतं, आपलं एकच व्हॅल्यू कंटेन करतं. मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये काय, ते 2 व्हॅल्यू कंटेन करतं, आणि ते डिफाईन कसं करतो आपण, डबल इलिप्स यूज करून. सिम्पल. तसंच थर्ड वन, सिम्पलला काय डिवाइड करू शकत नाही, कंपोजिटला काय डिवाइड करायचं. हे झाले 4 टाईप्स ऑफ ॲट्रिब्यूट्स. आणि फिफ्थ वन इज डिराइव्ड व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. आता डिराइव्ड व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये काय, द ॲट्रिब्यूट which is not physically exist in a database but its value can be calculated from the other present attribute is known as the derived attribute. बघा हा, the attribute which is not physically exist. एखादा ॲट्रिब्यूट आहे ते काय फिजिकली एक्झिस्ट नाही, कुठं, डेटाबेसमध्ये. एखादा ॲट्रिब्यूट आहे ते डेटाबेसमध्ये फिजिकली एक्झिस्ट नाही, पण इट्स व्हॅल्यू कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम अदर प्रेझेंट ॲट्रिब्यूट. पण त्याची व्हॅल्यू काय करू शकतो आपण, दुसरं जे ॲट्रिब्यूट आहे प्रेझेंट आहे त्याच्यापासून काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच काय, त्यालाच काय म्हणतो आपण डिराइव्ड ॲट्रिब्यूट. म्हणजेच काय, याचा मिनिंग काय झाला की आपल्याकडे बघा, स्टुडंट हे काय घेतलं, त्यांनी एंटिटी घेतली. स्टुडंट ही काय घेतली, एंटिटी, आणि स्टुडंट एज घेतलं. हे काय घेतलं आपण, ॲट्रिब्यूट. डिराइव्ड व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कसं दाखवतो आपण, तर इलिप्सने दाखवतो, पण कसा, डॉटेड इलिप्स. ओके, डिराइव्ड व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कसा दाखवतो, डॉटेड इलिप्सने. ओके, in the entity student we can calculate the average age of student. The average age is not physically present in the database but it can be derived from the attribute student age. ओके, म्हणजेच काय सांगितलं की स्टुडंट एज आहे, ओके, हे ॲट्रिब्यूट आहे, ते फिजिकली एक्झिस्ट नाही आहे, पण आपण काय करू शकतो, त्याची व्हॅल्यू दुसऱ्या ॲट्रिब्यूटकडनं काढू शकतो. म्हणजेच काय, एक आता तुमचं एज फाइंड आउट करायचं आहे, मग आपल्याला आपण काय करू शकतो, तुमचं दुसरं ॲट्रिब्यूट घेऊ शकतो. दुसरं ॲट्रिब्यूट म्हणजे काय, डेट ऑफ बर्थ. ओके, तुमची जर का डेट ऑफ बर्थ तुम्हाला माहिती असेल तर करंटची जी व्हॅल्यू आहे, त्याच्या करंटची जी डेट आहे त्याच्यातून मायनस करून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, तुमचे एज कॅल्क्युलेट करू शकता. ते झालं तुमचं डिराइव्ड व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स. आणि डिराइव्ड व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स कसं शो करतो आपण, डॉटेड इलिप्सने. ओके, देअर आर 5 टाइप्स ऑफ ॲट्रिब्यूट. First one is single value attribute in which attribute can contain one value. Second one is multi-value attribute in which attribute can contain multiple value. Third one is simple attribute in which simple value attribute in which attribute cannot be further divided. Fourth one is composite valued attribute in which attribute can be divided. And fifth one is derived value attribute in which one attribute is depend on another attribute. Okay, हे झाले आपले 5 types of attribute. Okay.